मॅम सुद्धा त्यांचं शुभ आगमन झालं आणि त्यांच्या शुभ अर्थाने इथे मात्र आपण पाहिलं तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे फलंदाज मंदार साबळे याला इथे मात्र पारितोषिक देऊन मात्र सन्मानित केलं जाईल. आरोही मॅम यांच्या शुभ हातानं आपण पाहिलं गेलं तर त्याला इथे मात्र सन्मानित केलं जाणार आहे. नक्कीच मित्रांनो क्रिकेट म्हटलं की ते आपण सगळ्यांचं मात्र त्या क्रिकेटवरती पुरेपूर प्रेम आहे आणि ते खऱ्या अर्थानं आज मात्र महिला वर्ग आपल्याला नक्कीच त्या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा कव्हर नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्या पुढचा बॉल पुन्हा एकदा सुंदर फटका मात्र तेवढं सुंदर झेल टिपला. तेवढ्याच चांगलीचा धाटणीचा क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक चांगलं झेल इथं टिपला गेलाय आणि शुभम गुरुले मात्र मैदानाच्या बाहेर उतरताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. संकेत धनावडे आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो पण पहिल्या चेंडूवरती इथे मात्र 4 धावा आल्यात. पुढचा बॉल संकेत पहिला बॉल फेस करत असताना इथे मात्र चेंडू मात्र देशाही त्यांना पाहायला मिळाला. अवंतर स्वरूपाची धाव मात्र 10 फलकात ऍड केली जाईल. पंचांच्या माध्यमातून गोलंदाज पाहिलं गेलं तर हितेश यांना मात्र दंडित केलं गेलंय. अवंत स्वरूपाची धाव इथे 10 फलकात येथे ऍड केले गेले. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळाला. हलकी आता नक्कीच जरूर खेळून काढलाय. मिडो आपला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील फेकी करतील तद्वर मात्र एक सिंगल धाव. एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाज आपण एका बाजूला पाहतोय ते अर्थात संकेत आणि त्यांच्या समवेत टिनू ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एकच धाव. ही मित्रांनो असतो क्रिकेटवरती असलेलं आपलं प्रेम, संघावरती असलेली आपली कमिटमेंट खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कारण ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगाने क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये घडलं. तब्बल आपण पाहिलं गेलं 3 धावा नक्कीच वाचवल्या गेल्यात. एकच धाव इथे मात्र खर्च केली गेली. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पाहायला मिळाला आणि एकाच धावेत मात्र दोन्ही फलंदाजाला समाधान मानावं लागलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. गोलंदाज हितेश यांचं मात्र कौतुक करावं लागेल कारण एक मोठा फटका आला आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये इथे केलं गेलंय. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं गेलं तर इथे मात्र स्वतःला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना गोवे संघाची धावसंख्या मात्र आपण इथे मात्र पाहतोय. चला मित्रांनो विनंती असेल थोडं स्पीडअप करा कारण मी मगाशी जसं सकाळपासून आपण सांगितलं की आयोजकांच्या वतीने आपल्याला सगळं काही दिलं जाईल मात्र वेळ ही मात्र मर्यादित दिली गेली आहे. त्यामुळे आपण वेळेचा थोडा आपण सन्मान करायचा आहे. चला नवीन गोलंदाजी मागवती इथे मात्र सज्जतेनं पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये इथे बदल झालाय. सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळले जातात समीर आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्राईक मध्ये आपण पाहिलं की तर संकेतांना आपण पाहतो. पहिला बॉल इथे मात्र फेस करतील. पहिला बॉल वाह भन्नाट वेग आणि इथे मात्र पंचांचा बोर्ड आसमाना करे. विकेटचा पतन आणखीन एक गडी बाद. संकेत मैदानाच्या बाहेर. अनापन्न व्हायचंय आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. सर या आपलं तुझं नक्कीच ग्रँड वेलकम असेल. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्यात.
शुभम वारकर यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल फुलटो होता, त्याला मात्र फुलटोल वसूल करता आला नाहीये. ऑन साइडला नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. एक सिंगल धाव, अर्थात शिवमच्या बाडवतून ही सिंगल धाव येताना मात्र पाहायला मिळाली. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावते. कासवाच्या गतीने का होईना मात्र धावफलक मात्र पुढे सरसावते, कारण धावा येणं गरजेचं आहे आणि धावा येत असताना मात्र नक्कीच पाहायला मिळाल्यात ते गोवे संघाचे आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलात टाकलाय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तद्वर मात्र एक सिंगल धाव. एका धावेने मी असं म्हणालो की मग कासवाच्या गतीने धावफलक पुढे सरसावते. नक्कीच त्या वेगाने मात्र धावा येत आहेत. प्रत्येक चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव इथे मात्र येताना मात्र पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीचा नक्कीच हाताळला. फुलटो नक्कीच चेंडू आलाय, मात्र चेंडू होते फराकाऊ कॉर्नरच्या दिशेला. 4 धावांसाठी चौकार. मात्र शुभमच्या आपण पाहिलं गेलं तर बाडमधून हा चौकार आलाय. खऱ्या अर्थानं धाव फलकावरती संजीवनी देणाऱ्या ह्या 4 धावा नक्कीच पाहायला मिळाल्यात. म्हणतात ना, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. आणि खऱ्या अर्थाने ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, कारण धावा येत नाहीये, संघर्ष करावा लागतोय, मेहनत करावी लागते आणि ते मेहनत खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ती अर्थात फलंदाज शुभम यांच्या माध्यमातून, आणि ते मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं, कारण एक धाव येत असताना कुठेतरी मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि तो मोठा फटका नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या 4 धावा धाव फलकावरती इथे मात्र ऍड केल्या गेल्यात. पुढचा बॉल नक्की डान्सी डाऊन खेळून फटका खेळून काढला ऑन साइडला. डीप मधून शतक थोडंसं फंबल नक्की झालेत, मात्र एकच धाव एकापेक्षा काही मिळत नाहीये. एका धावेने आपण धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच हे षटक क्रमांक 14 नक्की समाप्त झालंय आणि धावसंख्या माफ कर तिसरं षटक इथे समाप्त झालंय. धावसंख्या 2 पोहोचते, अर्थात 27 धावा धाव फलकावरती लागल्या. चला मित्रांनो, ग्रुप वेटिंग करू नका, विनंती असेल, कारण आपण वेळेपेक्षा खूप मागे आहोत. आणि मित्रांनो, ज्यांनी आयुष्यामध्ये वेळेचा आदर सन्मान केलाय तो नक्कीच यशस्वी ठरलाय हे आपल्याला नक्कीच माहिती आहे. त्यामुळे आपण सुद्धा नक्कीच वेळेचा कुठेतरी सन्मान करूया, आदर करूया. आणि त्याचप्रमाणे, कारण मी सुद्धा म्हणालो की आपण जसं जसं वेळ अधिकचा खर्च कराल तसं नक्कीच आपल्याला बॅड लकचा सामना करावा लागू शकतो. ही नक्कीच आपली इच्छा नसेल, त्या अनुषंगाने आपण नक्कीच थोडं आम्हाला सहकार्य करा, विनंती असेल. चला मित्रांनो, ड्रिंक ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये आले. थोडंसं नक्कीच इथं ब्रेक घेतला जाईल, मात्र आपण सुद्धा थोडा ब्रेक घेऊन आपल्या डीजे मास्टर मध्ये थोडंसं पाचारण करूया. एक थोडंसं संगीत मात्र आपण इथे एक सुंदर संगीत मित्रांनो, एक म्युझिक थेरपी नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. पुढचा बॉल आपण पाहिलं तर नवीन गोलंदाजी माग होते ते मात्र दाखल झालेत, अर्थात आशिष यांना आपण पाहतोय. पहिल्या चेंडू नक्कीच हाताळला, उंचापुरा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून हा चेंडू हाताळला गेला. पहिला बॉल इथे मात्र निर्धाव स्वरूपाचा नक्कीच आलाय, अर्थात डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट आलाय. आता मात्र चांगल्या धाकण्याची गुणांची मैदानाच्या आतमध्ये होईल का, कारण पहिला बॉल जसा हाताळला त्यामुळे कुठेतरी त्याच अनुषंगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आणि नक्कीच केली जाईल का हे मात्र पाहावं लागेल. पुढचा बॉल नक्कीच समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एकच धाव संख्येत मात्र 1 ने भर होतीये. संघाची टोटल आपण पाहिली गेली तर 28 धावा धाव फलकावती तसं मात्र पाहायला मिळतात. पुढचा बॉल ऑन साइडला, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
पुढचा बॉल इथे मात्र मागच्या दाराने चोरी झाली आहे. यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. विकेटचं पतन. टीनो मैदानाच्या बाहेर. वाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण केलंय. चेंडूमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. आता मात्र चुकी होत नाहीये. विकेटचे पतन. एक मेरी खेळाडू तो बाद. एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एकदम पहिल्या चेंडूवरती इथे मात्र एक धाव आले. दत्ता यांच्या बाडू जवळ पहिले तर ही सिंगल धाव आली. एका धावेने आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 46. 46 धावा धाव फलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना गोवे संघाची धावसंख्या मात्र आपण इथे पाहतोय. पुढचा बॉल वा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट वेग इथे मात्र धारण केलंय. पडल्यानंतर अधिकचा वेग पाहायला मिळाला आणि थेट एसटी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉलरचा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय.
षटक क्रमांक 5 अंतिम षटक आपण इथे मात्र पाहतोय. पुढचा बॉल समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र पाहतच बसतील. चेंडू होतोय फरार 4 धावेंसाठी. धावेने आपण जर पाहिजे तर अर्धशतक मात्र पूर्ण झालंय. ते आता प्रथम बॅटिंग करत असताना कोबे संघाचा आपण पाहतोय. पुढचा बॉल अर्थात अंतिम चेंडू आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. दिशा भरकताना पाहायला मिळाला. एक धाव तर नक्कीच पूर्ण दोहरीचा प्रयत्न केला जाईल का, आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. तिसऱ्या धावे सुद्धा प्रयत्न केला जातोय का, आणि इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. आत्महत्या, विकेटचं पतन, वाईट प्रश्न. दिशाहीन पाहायला मिळाला, आणि त्याच्यावरती आपण तर 2 अतिरिक्त स्वरूपात धावा असताना मात्र पाहायला मिळाल्या. 53 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांनी कवायत केली आहे. पुन्हा एकदा इशारा आमच्यापर्यंत दिलाय की मात्र ही अवंत स्वरूपाची धाव आली आहे. धाव संख्येत मात्र पुन्हा एकदा ऍड केली जाईल, आणि हा चेंडूचा मात्र पुन्हा हाताळावा लागणार आहे. तो गोलंदाज ओम यांना आपण पाहतो. 54 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल समोरच्या दिशेला, हो वा ई हल्ला, साधावा शेवट केलाय गोड, सिक्सर.
जास्तीचा वेळ घ्यायचा नाही या मॅचच्या मधल्या ब्रेक मध्ये आपण टॉस करीत आहोत. मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाची लढत पाहायला मिळते. एका बाजूला टीम शिवासाई 11 रोहिदास नगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत असताना ओम पार्थ फायटर्स गोवे या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला आली. पहिला पूर्वार्धाचा डाव संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. ओम पार्थ गोवे या संघानं सर्वप्रथम बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना धावांचं लक्ष उभारलं. 60 बनवलं. 61चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलेलं पाहायला मिळालं. ओपनिंग पियर पॉवर शिवासाई 11 रोहिदास नगर या संघाच्या माध्यमातून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला शैलेश आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळाली. लेट्स प्ले मॅचला सुरुवात. हॅलो, चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अर्थात नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. एका बाजूला संघ असणार आहे तो अर्थात जे हनुमान मित्रमंडळ आंबेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवम फायटर किल्ला. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण या, कारण मान्यवर मंडळी इथे उपस्थित आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हाताने इथे मात्र नाणेफेक इथे केली जाईल. चला इथे टॉस केला जाणार आहे आणि इथे मात्र टॉस जिंकलाय तो अर्थात आपण पाहिलं गेलं तर शिवम फायटर्स किल्ला या संघाने आपण माझ्या नाणेफेक इथे जिंकला. मी मान्यवरांना त्यांचा विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं. सर्वप्रथम मी शिवम फायटर्स किल्ला संघाच्या संघनायकाला विनंती करतो. सर्वप्रथम आपलं अभिनंदन असेल. आपण नाणेफेक जिंकला तर आपला निर्णय काय असेल? आपण पाहिलं तर दोन्ही संघाचे संघनायक थोडेसे लाजळू स्वभावाचे जास्तीचा आपल्यापर्यंत ते वेळ घालवत नाही. दोन्ही संघाला विजयाच्या दृष्टीतून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपण आपल्या निर्णयासोबत आणि आपल्या संघाचा तयार राहायचा आहे. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ इथे मध्ये आपण खर्च करायचा आहे तो पुन्हा प्रेझेंट आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण आवाज ऐकणार आमच्या साथी समालोचक किशोर सरांचा. धन्यवाद. आणखीन एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटकार आला. षटकाराच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकले. 16 धावा धावफलकावरती आहेत. उत्तरार्धाच्या डावाला सुरुवात झाली. 61चा पाठलाग करायचा आहे. दमदार सुरुवात होत असताना शैलेश याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकाराने त्यानं सुरुवात केली आणि त्यानंतर षटकार देखील त्याच्या बॅटमधनं आला. त्यानंतर डॉट बॉल आणि या बॉलवरती देखील षटकार मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. सुरुवात तर अगदी दमदार होतीये. स्वप्नावत सुरुवात करत असताना शैलेश याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. पुढचा बॉल गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले. सिंगल तर प्रचंड वेगाने या दोन्ही बॅटर्सनं पूर्ण केली. या सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकते. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 17 या अंकावरती पाहायला मिळाली. 17 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये लढत असताना विहान ओम पार्थ गोवे आणि विहानसाई 11 रोहिदास नगर या दोन संघादरम्यानची लढत. उत्तरार्धाच्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा येत असताना पाहायला मिळाल्या. या बॉलवरती देखील लढबा बॅटनं ऑन साईडला खेचलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. सिक्सर. षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 23 या अंकावरती पाहायला मिळाल्या. शैलेश आणि विवेकची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन बॅटर अगदी डगआउट मध्ये मधून सेट होऊन आलेत की काय अशा पद्धतीने बॅटिंग देखील केली गेली. दोन बॅटर अगदी मोठ्या फटक्याने आपलं वैयक्तिक खातं खोलत असताना पाहायला मिळाले.
पहिल्या षटकामध्ये तब्बल धावफलकावरती धाव संख्या 23 या अंकावरती पाहायला मिळाली आहे. 61चा पाठलाग करायचा आहे. दमदार सुरुवात अगदी पहिल्या षटकामध्ये या धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत असताना संकेत आपल्याला पाहायला मिळतील. संकेतच्या हातामध्ये षटक क्रमांक 2 दिला. आता कमबॅक करायचं, धावा थांबवायच्या या अनुषंगानं किंबहुना या हेतून गोलंदाजी करावी लागणार आहे. त्यामुळेचा बॉल अगदी ऑफ स्टिकचा बराचसा बाहेर होता, बागफुटला गेले होते, कट करायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क होणार नाही. या डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबते. धावफलकावरती 23 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाली. 23 बनवल्या गेल्या. 2 बॅटर अगदी सेट झाले. शैलेशनं काय अप्रतिम खेळ केला या मॅच मध्ये, त्याचा बॅटिंगचा बोलबाला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला खाली क्षेत्र आहे. फिल्डर वेगानं पाठलाग करतील. अप्रतिम प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. मिराज दळवी त्या ठिकाणी तैनात होते. चांगले प्रयत्न त्याने केलेत मैदानाच्या आतमध्ये. धावा थांबवल्या संघासाठी. या बॉलवरती धावफलक 2च्या मदतीने पुढे सरकेल. धावफलकावरती धाव संख्या 25 या अंकावरती पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती. त्या षटकातील 2 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास येत असताना पाहायला मिळाला. अप ट्रॅकर बॉल, त्यावरती आक्रमण. जास्त उंच बॉल न गाठली आहे. बॉल हवेमध्ये. फिल्डर बॉलचा खाली बॉल कॅच. विकेटचं पतंग. शैलेश मैदानाच्या बाहेर परतत असताना पाहायला मिळाले. शैलेशचा मात्र चांगला खेळ पाहायला मिळाला. त्यानं डावामध्ये 2 षटकार तर एका चौकाराच्या मदतीने अप्रतिम खेळ केली. त्याच्या बॅटमध्ये चांगल्या स्वरूपाच्या धावा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. यावेळी बॉल समोर होता. समोर खेळत मिडॉन मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग, चांगली फेक, तद्वर धाव फक्त मिळतीये. 1-1च्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 26 अंकावरती पाहायला मिळाला. बघा ना, षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला संकेत आले. कमबॅक करत असताना पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल बॅटची टॉप एज. शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर मैदानाच्या आतमध्ये चुकी करत असताना पाहायला मिळाले. एक सोपा सरळ झेल त्याच्या हातातून निसटला. अशा वेळेला सिंगल देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास. या सिंगलच्या मदतीने 27 वरती धावा संख्या पाहायला मिळाली. या षटकामध्ये आता 5 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. फक्त 4 धावा गोलंदाज संकेतनं खर्च केल्या. त्याही पलीकडे एक महत्वाचे विकेट जे शैलेश मैदानाच्या आतमध्ये हवी ठरत होते, ते शैलेश मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाले. चांगली बॉलिंग षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. कोलबट टप्प्याचा बॉल समोर खेळायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. शेवटचा बॉल डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपुष्टामध्ये येईल. 12 बॉलचा खेळ संपेल. धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत 27 अंकावरती असताना पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये तितक्याच ताकदीने कमबॅक गोलंदाज संकेत करत असताना पाहायला मिळाले. 12 बॉलचा खेळ आतापर्यंत संपुष्टामध्ये आला. एक गडी बाद झाला आणि 27 धावा धावफलकावरती आहेत. मोठं लक्ष गाठलं. 61चा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला आणखीन एक महत्वाची सूचना आहे. ती बघा ना, षटक क्रमांक 3 संपण्याआधीच आपण पाण्याच्या बॉटल्स रेडी ठेवा. षटक क्रमांक 3 संपल्यानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. त्या अनुषंगाने आपण लगेचच षटक क्रमांक 3 संपल्यानंतर पाणी घेऊन आपल्या संघातील खेळाडूंसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि अगदी सुरुवात दमदार होत असताना पाहायला मिळतीये. वेलकम केलं, स्वॅगचे स्वागत केलंय, ठोकलाय हा षटकार.
असताना पाहायला मिळाला. 61चा बाटला करत असताना आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो, जो बॅटिंग करतो सध्याच्या घडीला. चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या, षटक क्रमांक 2 मध्ये कमीच्या धावा आल्या. आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही स्वरूपाचा खचला नाहीये. नव्या जिद्दीने बॅटर मैदानाच्या आतमध्ये पेटून उठले आणि अशा वेळेला पहिलाच बॉल वरती मोठा फटका आला. समोरचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला, मिडल ऑफ द बॅट होऊ शकला नाहीये. बॅटची आतली कडा घेतली, शॉट मिडॉनला फिल्डर तैनात, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. एक सिंगल या बॉल वरती पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत 34 अंकावरती पाहायला मिळतीये. आतापर्यंत 34 बनवल्या गेल्यात. 61चा पाठलाग करायचा, त्या अनुषंगानं अटॅकिंग इंटरनं खेळणं देखील महत्वाचं आहे. अप ट्रॅकर बॉल त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे, फिल्डर बॉलच्या खाली आहे, चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतंग झेलबाद. चेंजेस या क्रिकेट मध्ये पाहायला मिळाले. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातो आणि सध्याच्या घडीला इम्पॅक्ट म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेत. इम्पॅक्ट टाकू शकले नाहीयेत. पहिलाच बॉल फेस केला. Yes, stands with you must. I will be definitely बघा 3 बॉल 3 मध्ये षटकार किंबहुना 3 बॉल मध्ये 3 चौकार किंबहुना विकेटचा हॅट्रिक आली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. बक्षिसांची खैरात केली जाते. या बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट केली. एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये 18 बॉलचा खेळ झालाय. 37 धावा धाव फलकावरती असताना पाहायला मिळाल्या. 12 बॉलचा खेळ येणं बाकी आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 24 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल 24 धावा. कोण मारेल बाजी, कोण ठरेल या विजयाचा शिल्पकार. 2 मातबर संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढाई करत असताना पाहायला मिळालंय. पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजांच्या भावनांच्या विरोधामध्ये बॅटर खेळले, परंतु उत्तरार्धाला देखील तितकीच दमदार सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 23 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. परंतु षटक क्रमांक 2 मध्ये संकेतनं कमबॅक केलं.
षटक क्रमांक 3 मध्ये शुभम आले. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका आला, परंतु पुढच्या 5 बॉल मध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त करत असताना शुभम पाहायला मिळाले. शुभमनं षटक क्रमांक 3 मध्ये तब्बल धावा खर्च केल्या 9. 2 विकेट तो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 साठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतील. तत्पूर्वी आपण टीम मीटिंग पाहतो. ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. तत्पूर्वी आपण डीजे ब्रेक देखील घेऊयात. जिंकण्यासाठी 24 आवश्यकता. षटक क्रमांक 4 मध्ये संकेत बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेले पाहायला मिळाले. पहिलाच बॉल बॅटच्या स्टिकर वरती आला. बॉल उंच हवेमध्ये स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली असताना पाहायला मिळाले. बॉल हातातून निसटला. 2 धावा त्याही पलीकडे पूर्ण देखील केल्या गेल्यात. या 2च्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळेल, जिथे धावफलकावरती धावा संख्या जाऊन पोहोचते तब्बल 39 अंकावरती. 39 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. बॅटरचं माइंडसेट आता बदललं. प्रत्येक बॉल वरती अटॅकिंग इंटेंटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जणू काही प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकून द्यायचा की काय या हेतूने बॅटिंग केली जाते. परंतु सिंगल डबल वरती देखील तितकाच विश्वास दाखवणं गरजेचं आहे. 12 बॉल मध्ये 24ची आवश्यकता असताना सिंगल डबलने देखील आपण मॅच जिंकू शकतोय. एकात मोठा फटका फक्त मैदानाच्या आतमध्ये खेचून आणावा लागणार आहे. अशा वेळेला संतुलित खेळी मैदानाच्या आतमध्ये करणं या बॅटरसाठी महत्वाचे राहणार आहे. अप ट्रॅकर बॉल थोडासा टप्पा पडला. राईज होत असताना पाहायला मिळाला आणि बॅटरसाठी सरप्राईज देखील राहिला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने संघाचे टोटल थांबेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 39 अंकावरती पाहायला मिळाली. ज्या संकेतनं षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक केलं, तो संकेत षटक क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळाला. संकेतला कमबॅक करावा लागेल पुन्हा एकदा. अप ट्रॅकर बॉल बराचसा उसळलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळेल. त्याही पलीकडे 1 बाउन्स वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकले. आतापर्यंत धावफलकावरती 40 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पुढचाच बॉल गोलंदाज संकेत तयार ओव्हर द विकेटनं. त्यावेळेचा बॉल टप्पा पडला, खाली राहिलाय. समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी बॉल जमिनीला घासत विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. प्रत्येक डॉट बॉल हा महत्वाचा असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं. जर डॉट बॉलचा रेशो वाढवला गेला तर या मॅच मध्ये या धावांचा देखील बचाव होत असताना पाहायला मिळणार आहे. आणि सध्या संकेत तेच करतायत, डॉट बॉलचा रेशो वाढवतात. समोरचा बॉल अर्बा पाटणा ऑनसेट लावून ती कापड खेळले डीप मध्ये. मिड विकेट तैनात आहे. चांगली फिल्डिंग, चांगली फेक, तद्वर धावा 2 मात्र सहजरित्या प्राप्त केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. जिथे विवेक आघाडीला आले, डाव सांभाळतायत, धावा त्यांच्या बॅटमध्ये असताना पाहायला मिळाल्या. साथीला आकाश आहेत, नवीन आलेले बॅटर आहेत. चांगली 7 मैदानाच्या आतमध्ये देतात. ही जमेची बाब राहिली आहे. या बॉलवरती 2 धावा आल्या आणि 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली आहे. 42 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. पुढचाच बॉल पुन्हा आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल वेगानं कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 43 अंकावरती पाहायला मिळते. 43 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकाचा विचार केला तर अजून देखील एका बॉलचा खेळ येणं बाकी आहे. संकेतनं चांगली गोलंदाजी केली. या मॅच मध्ये मजबूत पकड करून ठेवले आतापर्यंत. पुढचाच बॉल अप ट्रॅकर त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न तर केलाय. फटका मिस टाइम आहे. संकेत बॉलचा खाली. या मॅचला टर्न करणारी आणखीन एक विकेट. विकेटचं पतंग बॅटर मैदानाच्या बाहेर.
मैदानाच्या बाहेर असताना पाहायला मिळालंय. आकाश गेलेत आणि आता त्यांची जागा भरून करण्यासाठी समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. 43 वरती धावसंख्या पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ देखील संपुष्टामध्ये आला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर 43 बनवल्या गेल्यात. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 18ची आवश्यकता आहे. 6 बॉल 18ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मिराज दळवी दाखल झालेले पाहायला मिळतील. टीम गावदेवी किल्ला संघाला रिप्रेझेंटेट करतात. आज मैदानाच्या आतमध्ये लीग फॉर्मॅट मध्ये खेळत असताना पाहायला मिळाले. पहिलाच बॉल वेस्ट साइडचा भीमर आहे, त्यावरती आक्रमण करत असताना बॅटर पाहायला मिळाले. हा वेस्ट साइडचा बॉल मैदानाच्या आतमध्ये कितपत योग्यतेचा ठरतो ते देखील पाहणं महत्वाचं आहे. 9+2 अशा एकंदरीत 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. या 3च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते. धावफलकावरती धाव संख्या 46 या अंकावरती पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 18चं इक्वेशन आता मात्र 6 बॉल 15 वरती असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल फ्रीडचा देखील पाहायला मिळणार आहे. चला पाण्याची मागणी केली जाते, लगेच पाणी घेऊन या. बॅटरला थोडीशी का होईना दुखापत होत असताना पाहायला मिळाली. ईश्वराचरणी प्रार्थना करूयात की दुखापत जास्तीची नसावी, तो नव्यानं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये त्या जोशाने खेळण्यासाठी सज्ज व्हावा. आता मात्र मॅचचं इक्वेशन 6 बॉल आणि 15ची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी असणार आहे. जिथे सध्याच्या घडीला संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना विवांशी 11 रोहिदास नगर हा संघ पाहायला मिळाला. विवेक अंबडकर हा मात्र संघाचं कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आणि सध्या तो अजून देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तो जोवर मैदानाच्या आतमध्ये तोवर ही मॅच तो जिंकू शकतो, ती क्षमता त्याच्याकडे सातत्याची पाहायला मिळाली आहे. 5 बॉल 6 बॉल 15ची आवश्यकता. फ्रीडचा बॉल, समोरचा बॉल समोर उडवलाय. फ्रीडच्या बॉल वरती आक्रमण केलंय. बॉलला फेकून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, 6. अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये खेचला. 6 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. संघाचे टोटल पुढे सरकले. 52 धावा धावफलकावरती आहेत. पुढचाच बॉल वेगवान बॉल, परंतु दिशेवरती नियंत्रण राहिला नाहीये. ऑफ स्टिकचा बराचसा बाहेरून जाणारा बॉल, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळणार आहे. या व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली. धावफलकावरती धाव संख्या 53 या अंकावरती पाहायला मिळते. जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता आहे 5 बॉल 8ची आवश्यकता. 5x8ची आवश्यकता. इक्वेशन 6 बॉल 18च राहिलं होतं, तो मॅचचं चित्र पालटलाय. ओपिच बॉल लॉप केलाय. फटका मिस टाइम आहे. बॉल उंच हवेमध्ये, फिल्डर जज करू शकले नाहीये. ही जर कॅच झाली असते तर ही मॅच देखील होत असताना पाहायला मिळाली असती, पण तो अशा वेळेला फिल्डरनं जजच केलं नाही. या बॉलच्या खालपर्यंत पोहोचू शकले नव्हते. अशा वेळेला 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं संघाचे टोटल पुढे सरकली जाते. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 55 या अंकावरती पाहायला मिळाली आहे. 6ची आवश्यकता जिंकण्यासाठी. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल 6 धावा. पुढचाच बॉल, यावेळेचा बॉल बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न केला, सिंगल तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला परंतु स्पष्ट नकार नॉस्ट्रायकर यांच्या बॅटरनं दिला. या बॉलवरती एक सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते. जिथे धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 56 या अंकावरती पाहायला मिळाले. 56 धावा धावफलकावरती आहेत. विवेक आणि समीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विवेकने आतापर्यंत चांगला खेळ केला, त्यानं एक हाती किल्ला लढवला. सुरुवात मात्र दमदार केली होती बॅटर शैलेशनं, त्याची साथ विवेकने दिली आणि विवेक शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये लढत झुंज देत असताना पाहायला मिळाला. त्यावेळेसचा बॉल बादच्या टोला बॉल आदळला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली.
या दोनच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते. 58 धावा धाव फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी आवश्यकता अजून देखील 3 धावेची आहे. 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. एका डॉट बॉल या मॅचचं चित्र बदलत असताना पाहायला मिळणार आहे. तो मिराज जळबीला तो डॉट बॉल शोधून आणावा लागणार आहे. बॅटर दोन्ही सेट झाले. दोघांच्या बॅटमध्ये धावा येत असताना पाहायला मिळाला. हा बॉल या मॅचचं चित्र सांगणारा पाहायला मिळणार आहे. काय घडेल या मॅच मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जर विकेट मिळाली तर मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळणार आहे. अशा वेळेला विकेटचं बद्दल पार केलं गेलं होतं, परंतु अशा वेळेला मिराजनं कमबॅक केलं. स्वतः अप्रतिम झेल टिपत असताना तो पाहायला मिळाला. आणि या मॅचचं चित्र आता 1 बॉल आणि 3 वरती येत असताना पाहायला मिळालंय. 2 बनवल्या तर मॅच सुपर ओव्हर मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. तो बॅटर कशा स्वरूपाचे खेळतील. उलटाच बॉल त्यावरती आक्रमण केलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या खाली आले. एक सोपा झेल सुटलाय. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव मिळेल का. यस, तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जातीये. मॅच जिंकली टीम विवान सई 11 या संघानं ही मॅच जिंकली आहे. बॉल प्लेट